ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट. मागच्या पिरियडमध्ये आपण बिग डेटा बिग इन्साईटबद्दल माहिती बघत होतो. पेज नंबर 36वर पहिला पॅराग्राफ आपण तिथे बघितला होता. म्हणजेच बिग डेटा म्हणजे काय, बिग डेटाबद्दलची माहिती त्या पहिल्या पॅराग्राफमध्ये सांगितली होती. आता मीन्स ॲज फार ॲज दिस बिग डेटा इज कन्सर्न मीन्स इन व्हॉट थिंग्स मीन्स इट इज युजफुल. म्हणजे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये या बिग डेटाचा तिथे उपयोग होतो आहे तेथे म्हणजेच पॉईंट बाय पॉईंट दिलेले आहे. नाव लुक ॲट पेज नंबर 36. युजेस ऑफ बिग डेटा म्हणजेच बिग डेटाचा वापर आपण कोणकोणत्या ठिकाणी तेथे करू शकतो. फर्स्ट वन, लोकेशन ट्रॅकिंग. लोकेशन म्हटलं म्हणजे स्थान आणि ट्रॅकिंग म्हटलं म्हणजेच मागोवा घेणे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा मागोवा घेण्यासाठी आपण एखादी ऑनलाईन वस्तू मागवलेली असेल तिचा मागोवा घेण्यासाठी या बिग डेटाचा वापर तिथे केला जात असतो. तर बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. मीन्स इफ समवन want to find out the exact location of a place, then that person can use the big data. Means big data has been useful in identifying and tracking. Identifying म्हटलं म्हणजे ओळखण्यासाठी आणि ट्रॅकिंग म्हटलं म्हणजेच मागोवा घेण्यासाठी. म्हणजे एखाद्या ठिकाणचं स्थळ शोधण्यासाठी किंवा त्याचा मागोवा घेण्यासाठी किंवा ओळखण्यासाठी बिग डेटाचा वापर तिथे केला जातो. देन your GPS and Google Maps make use of big data. Means as far as the GPS system means in everybody's mobile there is the GPS system and also the Google and so आपल्या मोबाईलमध्ये जे काही GPS सिस्टीम आहे ती GPS सिस्टीम या बिग डेटाचा जास्तीत जास्त वापर तिथे म्हणजेच या गोष्टी करण्यासाठी म्हणजेच एखाद्या स्थान शोधण्यासाठी एखाद्या स्थळाचं एखाद्या ठिकाणाचं स्थान शोधण्यासाठी किंवा त्याचा मागोवा घेण्यासाठी भरपूर प्रमाणात तिथे वापर करतात. विथ द जिओग्राफिकल पोझिशन अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स वी गेट द रिअल टाईम डेटा अबाउट ट्रॉफिक. आता जिओग्राफिकल पोझिशनिंग म्हटलं म्हणजेच भौगोलिक परिस्थिती आणि म्हणजेच भौगोलिक स्थिती आणि ज्या काही रेडिओ फ्रिक्वेन्सीज आहेत रेडिओ फ्रिक्वेन्सीज म्हणजेच लहरी आयडेंटिफिकेशन सेन्सरद्वारे आपल्याला रहदारीविषयी म्हणजेच फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स वी गेट द रिअल टाईम डाटा अबाउट ट्रॉफिक. म्हणजे कोणत्या ठिकाणी ट्रॉफिक कशी आहे याविषयीची माहिती त्या रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे त्या बिग डेटाच्या माध्यमातून आपल्याला तेथे घेता येते. तसंच कॉन्गेशन ऑन अ पर्टिक्युलर रूट, तसंच कोणत्या मार्गावर एक प्रकारची ट्रॉफिक जाम आहे. इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज आणि समजा एखादा जर मार्ग क्लोज असेल बंद असेल तर त्याविषयीची माहिती आपल्याला या बिग डेटाच्या सहाय्याने तिथे मिळते. और इफ इट इज अ वन वे रूट अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज एक्सेट्रा. म्हणजेच या बिग डेटाच्या सहाय्याने त्या रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या सहाय्याने कोणकोणत्या गोष्टीची माहिती आपल्याला तिथे बसल्या मिळत असते. तर म्हणजेच आपल्याला रहदारीविषयी विशिष्ट मार्गावरील गर्दी, त्यानंतर मार्ग बंद असल्याचे किंवा तो एक मार्गी असल्याचे वन वे रूट म्हणजे एक मार्गी असल्याचे समजते किंवा एखादं अपघातप्रवण असं क्षेत्र कोणतं आहे त्याविषयीचीही माहिती आपल्याला या बिग डेटाच्या सहाय्याने तिथे मिळू शकते किंवा समजू शकते. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स म्हणजेच वस्तूची मालवाहतूक या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा प्लॅन तेथे बिग डेटाच्या सहाय्याने अरेंज करू शकता म्हणजेच निर्माण करू शकता. सो इफ यू ऑर्डर समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. आता समजा एखादी ऑनलाईन वस्तू तुम्ही तेथे मागवली म्हणजेच ऑनलाईन किंवा फ्लिपकार्टवरून किंवा एक प्रकार त्या ॲमेझॉनवरून तुम्ही ती वस्तू मागवली तर आपण मागवलेली वस्तू ही कुठपर्यंत आलेली आहे म्हणजेच त्या वस्तूचा आपण तिथे मागोवा घेऊ शकतो. लोकेशन म्हटलं स्थान कोणत्या ठिकाणी आपली म्हणजेच औरंगाबादला आलेली आहे, पुण्याला आलेली आहे की नागपूरला आलेली आहे ही आपल्याला त्या बिग डेटाच्या सहाय्याने तिथे समजू शकते. मीन्स इफ यू ऑर्डर समथिंग ऑनलाईन यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट म्हणून प्रवासामध्ये ती कुठपर्यंत आलेली आहे. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स आणि तसंच ती वस्तू तिकडनं येत असताना म्हणजे तिची स्थिती कशी आहे, ती चांगल्या स्थितीत आहे की नाही हे पण आपल्याला त्या बिग डेटाच्या सहाय्याने ते कळू शकतं.
Then this has immensely helped the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजेच ह्या ज्या काही लॉजिस्टिक कंपनीज आहेत, लॉजिस्टिक कंपनीज म्हटलं म्हणजेच वस्तू सप्लाय करणाऱ्या ज्या काही कंपनीज आहेत त्या कंपन्यांना या बिग डेटाची खूपच तिथे मदत झालेली आहे. कोणत्या दृष्टिकोनातून? टू रिड्यूस रिस्क इन ट्रान्सपोर्ट, म्हणजेच प्रवासामध्ये त्यांची त्या वस्तूविषयीची जी काही रिस्क होती ती तेथे कमी झाली. आणि तसंच वस्तू वितरण करण्याचा किंवा त्या ट्रॅकिंगमुळे एक प्रकारचा त्यांच्या स्पीडमध्ये पण तेथे सुधारणा झालेली आहे आणि रिॲबिलिटी इन डिलिव्हरी आणि तसंच एक प्रकारे गती वाढवण्यामध्ये आणि वितरणामध्ये understanding the weather patterns means as far as the big data is concerned it is also useful means to understanding the weather pattern म्हटलं म्हणजेच हवामान, म्हणजे हवामानाचा अंदाज घेण्यासाठी या बिग डेटाची तिथे खूप मदत होत असते. बघा तिथे देअर आर वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब म्हटलं म्हणजे संपूर्ण जगामध्ये एक प्रकारचे तेथे वेदर सेन्सर्स लावलेले आहेत, म्हणजेच हवामानाचा अंदाज देणारी यंत्रणा. आणि तसंच सॅटेलाईट म्हटलं म्हणजे उपग्रह हे संपूर्ण जगामध्ये तिथे लावलेले आहेत. आणि ते सॅटेलाईट काय करतात? त्या बिग डेटाच्या सहाय्याने एक प्रकारे जनतेला तेथे हवामानाविषयक माहिती देत असतात. म्हणजे एखाद्या ठिकाणचं, एखाद्या देशातलं म्हणजे टेम्परेचरच्या बाबतीमध्ये असो, पावसाच्या बाबतीमध्ये असो किंवा थंडीच्या बाबतीमध्ये असो, या दृष्टिकोनातून तेथे माहिती मिळत असते. आणि ती माहिती मिळवण्यासाठी या बिग डेटाचा प्रचंड प्रमाणात तेथे उपयोग होतो आहे. ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम ह्यूज अमाऊंट ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि त्यांच्याकडून म्हणजे एक प्रकारे बराचसा साठा, ह्यूज म्हणजे प्रचंड प्रमाणात ऑफ डाटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि त्यांच्याकडून प्रचंड प्रमाणात तेथे डाटा रिसिव्ह केला मिळत असतो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर मीन्स ॲज फार ॲज दिस बिग डेटा इज कन्सर्न दे हेल्प अस means these satellites and weather sensors they help us to understand the weather and help in weather forecasting. म्हणजे हे जे काही सॅटेलाईट आहेत किंवा हे जे काही सेन्सर्स आहेत मीन्स दे हेल्प्स टू अंडरस्टँड द वेदर, म्हणजे आजचं वातावरण कसं आहे अँड हेल्प इन मीन्स वेदर फॉरकास्टिंग. आणि तसंच एक प्रकारचे भाकीत प्रेडिक्टिंग म्हटलं म्हणजेच ॲडव्हान्स हवामानाविषयीचं अगोदरच तेथे भाकीत करत असतात. जसं आपलं हवामान खातं असतं, आज या ठिकाणी इतक्या म्हणजे अशा प्रकारचा मुसळधार किंवा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्या प्रकारची माहिती आपल्याला तेथे हवामान खात्याद्वारे दिल्या जात असते. आणि ते हवामान खातं काय करतं? या बिग डेटा म्हणजेच हे जे काही सॅटेलाईट्स असतात त्या सॅटेलाईट्स माध्यमातून त्या बिग डेटाचा वापर करून ही माहिती जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक्स, त्सुनामी एटसेट्रा. अँड ॲज फार एज द वेदर पॅटर्न इज कन्सर्न इट गिव्स अस द वॉर्निंग म्हटलं म्हणजे इशारा. ही हवामान खातं एखाद्या द इम्पेंडिंग नॅचरल कलॅमिटीज, इम्पेंडिंग म्हटलं म्हणजे एखादी नैसर्गिक घटना, एखादी नैसर्गिक आपत्ती जर येणार असेल तर त्या आपत्तीविषयी अगोदरच ॲडव्हान्समध्ये हे हवामान खातं लोकांना तिथे माहिती देत असतं. कलॅमिटीज म्हटलं म्हणजेच एक प्रकारच्या आपत्तीच, नैसर्गिक आपत्ती सांगितली तिथं फ्लड्स आहे, अर्थक्वेक्स आहे, त्सुनामी आहे. फ्लड म्हटलं म्हणजेच महापूर, अर्थक्वेक म्हटलं म्हणजेच भूकंप आणि त्सुनामी म्हटलं म्हणजेच त्या मोठमोठ्या त्या लाटा, समुद्री लाटा, की ते एक प्रकारचं नैसर्गिक संकट ते समजलं जात आहे. इम्पेंडिंग म्हटलं म्हणजेच घडणे, त्याविषयीची माहिती आपल्याला या हवामान खात्याद्वारे त्या बिग डेटा सहाय्याने मिळत असते. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट देम कॅन बी मेड मीन्स वेल इन ॲडव्हान्स. आता ही हवामान खात्याकडून माहिती मिळाल्यानंतर असल्या प्रकारचे नैसर्गिक जे काय आपत्तीच आहेत त्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपण ॲडव्हान्समध्येच त्याची तयारी करू शकतो. आणि हे कशामुळे शक्य होते? मीन्स विथ द हेल्प ऑफ द बिग डेटा. कारण की हे जे काही वेदर सॅटेलाइट्स असतात किंवा वेदर सेन्सर्स असतात, हे वेदर सेन्सर्स तिथून ते माहिती कलेक्ट करतात आणि तेथून माहिती घेतल्यानंतर ते पब्लिकला तेथे ठेवत असतो. प्रिपरेशन म्हटलं म्हणजेच तयारी. टू कॉम्बॅट म्हटलं म्हणजे तोंड देणे किंवा फेस करणे. देम कॅन मेड इन ॲडव्हान्स. We can study global warming, predict availability
ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग. आता ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण झालेला आहे, म्हणजे प्रचंड प्रमाणात उष्णता या भूतलावर या संपूर्ण जगामध्ये पृथ्वीवर तिथे निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणजेच पृथ्वीच्या अवतीभोवती जे काही ओझोनची लेअर आहे त्या ओझोनच्या लेअरवर त्याचा प्रचंड प्रमाणात तिथे परिणाम होत आहे, म्हणजेच एक प्रकारचं पोल्युशन तिथे वाढत आहे. सो वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हटलं म्हणजेच जे काही जागतिक उष्णतेचा परिणाम आहे तो परिणाम मीन्स प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आणि तसंच जे काही नैसर्गिक स्रोत आहे पाण्यासारखे त्या नैसर्गिक स्रोताविषयी म्हणजेच त्यांच्या उपलब्धतेविषयी आपण या बिग डेटाच्या सहाय्याने किंवा हे वेदर सेन्सर जे काही आहेत किंवा जे काही सॅटेलाईट्स आहेत ते सॅटेलाईट आपल्याला ॲडव्हान्समध्येच तिथे माहिती देऊ शकतात किंवा त्याविषयीचं ते भाकीत करू शकतात विथ द हेल्प ऑफ द बिग डेटा. लक्षामध्ये अशा प्रकारे हे दोन्ही पॅराग्राफ तिथे समजावून घ्या. त्यानंतर पुढचा जो काही पॅराग्राफ आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. आता हे हेल्थ केअर इंडस्ट्री आणि त्याच्या पुढचे जे काही युजेस आहेत कोणकोणत्या क्षेत्रामध्ये बिग डेटाचा वापर होतो आहे त्याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठवली जाईल. लक्षामध्ये. ओके, हॅव अ गुड डे.